वेलकम स्टुडंट. आज आपण केमिकल कायनेटिक्स हा टॉपिक पाहणार आहोत. या टॉपिकमधला हाफ लाईफ पिरियड ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन हा भाग पाहणार आहोत. हाफ लाईफ पिरियड ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन याचे मॅथमॅटिकल इक्वेशन आपण वरती पाहिलेलं आहे. आता आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ द फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन हा भाग पाहणार आहोत. Graphical representation of the first order reaction. The differential rate law for the first order reaction is a reactant to give product P. The rate of this reaction is equal to minus d concentration of A upon dt is equal to K into K concentration of A at time t plus 0. The equation is of the form y is equal to mx plus c. A plot of rate versus concentration of A at time t is a straight line passing through origin. This shown in the slope of straight line K. आता यामध्ये व्हॅरिएशन ऑफ रेट विथ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए यामध्ये आपण जर ग्राफ काढला आणि तो ग्राफ काढत असताना आपण रेट वर्सेस कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए दॅट इज रिॲक्टंट अशा प्रकारचा जर ग्राफ काढला तर तो ग्राफ जो आहे तो ग्राफ हा स्ट्रेट लाईन आणि पासिंग थ्रू ओरिजिनमधून पास होतो. पासिंग थ्रू ओरिजिन हा आपण ग्राफ समोर पाहतोय आणि याचा स्लोप जो आहे तो स्लोप ऑफ स्ट्रेट लाईन हा के आहे. ठीक आहे. आता वरील इक्वेशन आपण जर पाहिलं तर त्या इक्वेशन वरून आपल्याला असं सांगता येईल पहा यामध्ये the integrated rate law is k is equal to 2.303 upon t log to the base 10 concentration of A initial divided by concentration A at time t. जर आपण कॉन्सन्ट्रेशन हे रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन घेतलं आणि रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन घेऊन त्या रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन इनिशियल कॉन्सन्ट्रेशन हे कन्सिडर केलं आपण ए आणि त्यामध्ये फायनल कॉन्सन्ट्रेशन जे आहे ॲट टाईम टी हे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए ॲट टाईम टी याच्यावरून हे जे इक्वेशन येईल इंटिग्रेटेड रेट लॉचं इक्वेशन हे के इज इक्वल टू 2.303 अपॉन टी लॉग टू दी बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए 0 अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए ॲट टाईम टी. ऑन rearranging or rearrangement the equation becomes kt upon 2.303 is equal to log to the base 10 concentration of A0 minus log to the base 10 concentration of AT. Hence log to the base 10 upon log to the base 10 concentration of AT is equal to minus k upon 2.303 into t plus log to the base 10 concentration of A0. यामध्ये पहा हे जे वरील इक्वेशन आहे इंटिग्रेटेड लॉ इक्वेशन ते रिअरेंज केलं. त्या रिअरेंज केल्यानंतर के टी अपॉन 2.303 इज इक्वल टू लॉग टू द बेस 10 A0 मायनस लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए ॲट टाईम टी आणि म्हणून त्यामध्ये पहा log to the base 10 concentration of AT is equal to minus k upon 2.303 into t plus log to the base 10 concentration of A0. हे जर आपण ग्राफिकली रिप्रेझेंटेशनमध्ये पाहिलं तर इक्वेशन इज
of the straight line. The equation is of the straight line. A graph of log to the base 10 concentration of A upon concentration of AT versus T yield a straight line with slope minus K upon 2.303 and y-axis intercept as log to the base 10 concentration of A0. आपण हे वरील इक्वेशन जे आहे हे वरील इक्वेशन आपण यामध्ये इक्वेशन इज ऑफ द स्ट्रेट लाइन a graph of log to the base 10 log to the base 10 concentration of A0 upon concentration of AT versus time म्हणजे एक्स ॲक्सिसवर टाईम घेतला आणि यामध्ये लॉग टू दी बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 अपॉन AT हे जर वाय ॲक्सिसवर जर घेतला तर त्या ठिकाणी त्याचा स्लोप जो आहे तो स्लोप हा स्ट्रेट लाईन जातो यामध्ये straight line a graph of log to the base 10 concentration of A0 upon AT versus T yield a straight line with slope त्याचा स्लोप जो आहे तो minus k upon 2.303 and y axis intercept as log to the base 10 concentration of A0. ठीक आहे. त्यानंतर equation 6.7 gives the log to the base 10 A0 upon AT is equal to K upon 2.303 into T. यामध्ये the equation has a straight line from y is equal to mx. Y is equal to mx. Hence, the graph of log to the base 10 concentration of A0 upon concentration of AT versus T is a straight line passing through origin as shown in figure. यामध्ये जर आपण log a concentration of A0 upon concentration of AT versus concentration असा जर ग्राफ काढला तर तो ग्राफ सुद्धा स्ट्रेट लाईन पासिंग टू दी ओरिजिन अशा प्रकारचा ग्राफ आपल्याला पाहायला मिळतो पहा. ठीक आहे. आता त्यामध्ये एक एक्झाम्पल आपण घेऊया. एक्झाम्पल ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. Some example of reaction is first order. First order are 2H2O2 liquid state to gives 2H2 liquid state plus O2 in gas state. म्हणजे हायड्रोजन पेरॉक्साईड घेतला आपण आणि हायड्रोजन पेरॉक्साईड लिक्विड हायड्रोजन पेरॉक्साईड याची जर रिॲक्शन केली तर त्या ठिकाणी वॉटर आणि ऑक्सिजन गॅस हा लिबरेट होत असतो. Hydrogen peroxide H2O2 two molecules of H2O2 in liquid state to gives 2 molecules of water plus oxygen gas is liberated. Oxygen gas is liberated. आता या रिॲक्शन मध्ये आपण रेट जर त्या रिॲक्शनचा पाहिला तर रेट इज इक्वल टू K into concentration of K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोजन पेरॉक्साईड. म्हणजे कुठल्याही रिॲक्शनचा रेट काढत असताना आपण त्या ठिकाणी के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट घेत असतो. कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. आता या रिॲक्शनमध्ये रिॲक्टंट जो आहे तो हायड्रोजन पेरॉक्साईड आहे H2O2. हायड्रोजन पेरॉक्साईड हा रिॲक्टंट आहे आणि प्रोडक्ट आपला हा H2O म्हणजे वॉटर आणि ऑक्सिजन गॅस हा प्रोडक्ट आहे. आता या रिॲक्शनचा रेट जर पाहिला रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O2 म्हणजे हायड्रोजन पेरॉक्साईड. तसेच दुसरी रिॲक्शन जर आपण पाहिली तर त्या दुसऱ्या रिॲक्शनमध्ये 2 मॉलिक्युल्स ऑफ N2O5 इन गॅसेस स्टेट टू गिव्स 4 मॉलिक्युल्स ऑफ NO2 इन गॅसेस स्टेट प्लस 1 मॉलिक्युल ऑफ ऑक्सिजन. N2O2 टू गिव्स 4 molecules of NO2 plus O2 in gaseous state. आता या रिॲक्शनमध्ये रिॲक्टंट कुठला आहे N2O5 हा रिॲक्टंट आहे. N2O5 हा रिॲक्टंट आहे आणि प्रोडक्ट जो आहे तो प्रोडक्ट 4 molecules of NO2 नायट्रोजन डायऑक्साईड इन गॅसेस स्टेट आणि ऑक्सिजन गॅस इज लिबरेटेड हे प्रोडक्ट आहे. नायट्रोजन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन हे प्रोडक्ट आहे आणि N2O5 हा रिॲक्टंट आहे. त्या रिॲक्टंट रेट जो आहे तो रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट.
त्यामध्ये रिॲक्टंट कुठला आहे? रिॲक्टंट हा N2O5 हा रिॲक्टंट आहे. म्हणून रेट इज इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2O5. म्हणजेच रिॲक्टंट हा N2O5 आहे. म्हणून या रिॲक्शनचा रेट जो आहे तो रिॲक्शनचा रेट इज इक्वल टू के इंटू N2O5. ठीक आहे. दिस इज एक्झाम्पल ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. यामध्ये दोन एक्झाम्पल फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचे दोन एक्झाम्पल दिलेले आहेत. त्यामध्ये हायड्रोजन पेरॉक्साईड आणि नायट्रोजन पेंटॉक्साईड N2O5 आणि हायड्रोजन पेरॉक्साईड हे दोन एक्झाम्पल दिलेले आहेत. या दोन एक्झाम्पलमध्ये हायड्रोजन पेरॉक्साईड हा लिक्विड स्टेटमध्ये आहे आणि त्याची रिॲक्शन किंवा त्याचं डिकम्पोजिशन होऊन त्या ठिकाणी वॉटर आणि ऑक्सिजन गॅस हा लिबरेट होतो. तसंच आपण दुसरे जे एक्झाम्पल घेतलेलं आहे त्या दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये N2O5 इन गॅसेस स्टेट या गॅसेस स्टेट N2O5चं परत त्या ठिकाणी डिकम्पोजिशन होऊन नायट्रोजन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन गॅस हा लिबरेट होतो. आणि त्या दोन्ही रिॲक्शनचा रेट जो आहे रेट इज इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. आता दोन्ही रिॲक्शनमध्ये हायड्रोजन पेरॉक्साईड हा पहिल्या रिॲक्शनमध्ये रिॲक्टंट आहे. म्हणून रेट इज इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O2. आणि दुसऱ्या रिॲक्शनमध्ये N2O5 हा रिॲक्टंट आहे आणि म्हणून त्या ठिकाणी रेट इज इक्वल टू K इंटू N2O5. N2O5 हा रिॲक्टंट आहे. ठीक आहे. दिस इज नथिंग बट दी एक्झाम्पल ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. ओके. आता आपण पुढचा भाग पाहूया. यामध्ये इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर गॅस फेज और रिॲक्शन. इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर गॅस फेज और reactions. For the gas phase reaction, A in gaseous state to gives B in gaseous state plus C in gaseous state. म्हणजे आता या रिॲक्शनमध्ये A हा रिॲक्टंट आहे आणि त्याचं कन्व्हर्जन गॅसेस स्टेट B आणि C मध्ये झालेलं आहे. म्हणजे प्रोडक्ट जो आहे B आणि C हा प्रोडक्ट आहे आणि A हा आपला रिॲक्टंट आहे या रिॲक्शनचा. हे तिन्ही जे मॉलिक्युल्स आहेत किंवा त्यांनी रिॲक्टंट आणि मॉलिक्युल्स किंवा रिॲक्टंट आणि प्रोडक्ट आहेत हे गॅसेस स्टेटमध्ये आहेत. म्हणून A इन गॅसेस स्टेट टू गिव्स प्रोडक्ट B इन गॅसेस स्टेट प्लस C इन गॅसेस स्टेट. ठीक आहे. लेट इनिशियल प्रेशर ऑफ A बी P or PI, that is P initial, that decreases by X within time T. म्हणजे आता या रिॲक्शनमध्ये प्रेशर घेतलेला आहे. प्रेशर ऑफ रिॲक्टंट A ॲट टाइम T. A हा गॅसेस स्टेटमध्ये आहे. सुरुवातीला आपण जर पाहिलं तर इनिशियल प्रेशर ऑफ A बी PI प्रेशर जो आहे इनिशियल कन्सिडर केलेला आहे. इनिशियल प्रेशर जो आहे तो इनिशियल प्रेशर ऑफ A बी PI म्हणजे प्रेशर हा इनिशियल दॅट डिक्रीजेस बाय X कन्सिडर केला. हा जो इनिशियल प्रेशर आहे हा इनिशियल प्रेशर हा डिक्रीज होतो X विथ टाइम T. त्यामध्ये टाइम T हे कन्सिडर केलं तर त्या रिॲक्टंटचं प्रेशर हा डिक्रीज होत आहे. ठीक आहे. प्रेशर ऑफ रिॲक्टंट A ॲट टाइम T. म्हणून PA इज इक्वल टू PI मायनस X. ठीक आहे. आता त्यानंतर हे जी इक्वेशन आहे प्रेशर ऑफ रिॲक्टंट A ॲट टाइम T PA इज इक्वल टू PI मायनस X. द pressure of the product B and C at time T are the pressure of the product B and C at time T are PB is equal to PC is equal to X. PB is equal to PC is equal to X. The total pressure
at time t is then P is equal to Pi minus x plus x is equal to Pi plus x. Hence x is equal to P plus P minus Pi. x is equal to P minus Pi. यामध्ये आपण कन्सिडर केलं की यामध्ये डिक्रीज होणारा जो प्रेशर आहे तो एक्स प्रेशर हा डिक्रीज होतो आणि त्याच्यावरून पी बी इज इक्वल टू पी सी इज इक्वल टू एक्स आणि द टोटल प्रेशर ॲट टाइम टी इज देन पी इज इक्वल टू पी आय मायनस एक्स प्लस एक्स इज इक्वल टू पी आय प्लस एक्स. म्हणून यामध्ये एक्स इज इक्वल टू पी मायनस पी आय. Pressure of A at time t is obtained by substitution of equation 6.12 in equation 6.11. Thus, PA is equal to PI minus P minus PI is equal to PI minus P plus PI is equal to PI minus P. 2PI minus P. The integrated rate law turns out to be K is equal to 2.303 upon T log to the base 10 concentration of A0 upon AT. The concentration now expressed in terms of pressure. Thus, concentration of A0 is equal to Pi and at time T concentration of A is equal to Pa is equal to 2Pi minus P. Substitution this gives in above equation K is equal to 2.303 upon T log to the base 10 Pi upon 2 Pi minus P. P is a total pressure of the reaction mixture at time T. ओके. आता या इक्वेशनमध्ये जर आपण पाहिलं तर वरील इक्वेशन PA इज इक्वल टू PI मायनस एक्स हे इक्वेशन आहे. म्हणजे प्रेशर ऑफ रिॲक्टंट A ॲट टाइम टी म्हणजे प्रेशर जो आहे तो प्रेशर इनिशियल प्रेशर हा पी आय म्हटलेला आहे आणि रिॲक्टंट रिॲक्ट्स विथ इच अदर टू गिव्ह प्रोडक्ट ॲट टाइम टी त्यावेळी जो प्रेशर आहे तो कन्सिडर केलेला आहे एक्स म्हणून पी ए इज इक्वल टू पी आय मायनस एक्स. The pressure of the product B and C at time T यामध्ये प्रेशर जो आहे प्रोडक्टचं प्रोडक्ट हा बी आणि सी आहे आणि बी आणि सी प्रोडक्ट फॉर्म होत असताना ॲट टाइम टी त्यामध्ये त्याचा जो प्रेशर आहे तो प्रेशर पी बी इज इक्वल टू पी सी इज इक्वल टू एक्स. तो प्रेशरसुद्धा हा एक्सच आहे. म्हणून वरील इक्वेशन जे आहे ते वरील इक्वेशन P is equal to Pi minus x plus x is equal to Pi plus x. म्हणून यामध्ये x is equal to P minus Pi total P minus initial P. ठीक आहे. आता यामध्ये पहा प्रेशर ऑफ A at time T is obtained by substitution. हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन वरील इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केल्यानंतर फायनल इक्वेशन जे आहे ते फायनल इक्वेशन अशा प्रकारचे येईल. पहा पी ए इज इक्वल टू पी आय मायनस पी आय दॅट इज इक्वल टू पी आय मायनस पी प्लस पी आय इज इक्वल टू 2PI मायनस पी. हे फायनल जे इक्वेशन आहे हे फायनल इक्वेशन हे अशा प्रकारचे येईल. पहा पी ए इज इक्वल टू पी आय मायनस पी आय इज इक्वल टू पी आय मायनस पी प्लस पी आय इज इक्वल टू पी आय मायनस पी. The integrated rate law turns out to be वरील इक्वेशनचं आपण इंटिग्रेटेड इक्वेशन जर पाहिलं तर ते इंटिग्रेटेड इक्वेशन हे अशा प्रकारचं आहे. K इज इक्वल टू 2.303 अपॉन टी इज इक्वल टू 2.303 अपॉन टी लॉग टू दी बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ A अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ AT ॲट टाइम टी. म्हणून दी कॉन्सन्ट्रेशन नाव एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ प्रेशर. हे जे कॉन्सन्ट्रेशन आहे हे कॉन्सन्ट्रेशन हे एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ प्रेशर अशा प्रकारे जर आपण एक्सप्रेस केलं तर त्या ठिकाणी A0 म्हणजे इनिशियल प्रेशर आहे.
A0 म्हणजे इनिशियल रिॲक्टंटचं प्रेशर हे पी आय आहे इनिशियल, आणि AT म्हणजे ॲट टाईम टी, रिॲक्टंट ॲट टाईम टी याचा जो प्रेशर आहे तो प्रेशर हा पी ए आहे, किंवा पी ए म्हणजेच काय, 2 PI मायनस पी. आता ह्या व्हॅल्यू ज्या आहेत कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ AT दॅट इज ए ॲट टाईम टी, ह्या जी व्हॅल्यू आहेत ह्या व्हॅल्यू आपण वरील इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केल्या, आणि वरील इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केल्यानंतर त्या ठिकाणी वरील इक्वेशन जे आहे ते वरील इक्वेशन अशा प्रकारचे येईल पहा, K इज इक्वल टू 2.303 अपॉन टी लॉग टू दी बेस 10 PI अपॉन 2 PI मायनस पी, म्हणजे K इज इक्वल टू 2.303 अपॉन टी लॉग टू दी बेस 10 PI अपॉन 2 PI मायनस पी, अशा प्रकारचं वरील जे इक्वेशन आहे ते वरील इक्वेशन येईल पहा. आता यामध्ये P इज द टोटल प्रेशर, हा जो P आहे हा P टोटल प्रेशर आहे, टोटल प्रेशर ऑफ द मिक्सचर ॲट टाईम टी, रिॲक्टंट मिक्सचर ॲट टाईम टी, म्हणजे टोटल प्रेशर ऑफ द रिॲक्शन मिक्सचर ॲट टाईम टी, जो का P आहे तो P हा टोटल प्रेशर ऑफ द रिॲक्शन मिक्सचर ॲट टाईम टी आहे. ठीक आहे, ओके, धन्यवाद.